नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या नरनाळा मालिकेच्या दुसऱ्या भागात मी सर्व इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो। मागील भागात आपण नरनाळ्याच्या मुख्य प्रवेशद्वारांची साखळी अभ्यासली। शरब किंवा शहानूर दरवाजा, मेहंदी दरवाजा हे दोन दरवाजे पाहिले। तेथून पुढे असणारा तिसरा व सर्वात सुंदर असा नरनाळ्याचा प्रसिद्ध महाकाली दरवाजा पाहिला। आता तेथूनच पुढे नरनाळ्याच्या उर्वरित स्थळदर्शनाची व सोबतच इतिहासाच्या सफरीची सुरुवात करूया। मित्रांनो, आता आपण या किल्ल्याच्या सर्वात सुंदर अशा महाकाली दरवाजामध्ये उपस्थित आहोत। ह्याच्यापूर्वी आपण शहानूर गावातनं गाडीने पहिला आलो आणि मेहंदी दरवाजापाशी थांबलो, कारण शहानूर दरवाजाकडे जायला डायरेक्ट रस्ता नाही आहे। मेहंदी दरवाजात थांबून तटबंदीच्या मार्गाने आपण शहानूर दरवाजा बघितला, परत पाठी मेहंदी दरवाजात आलो आणि गाडीने महाकाली दरवाजापाशी येऊन थांबलो। अजूनही आपण किल्ल्याच्या मुख्य भागाच्या बाहेर आहोत। महाकाली दरवाजामध्ये आपण आता या दरवाजाचं वास्तुदर्शन करणार आहोत आणि येथून आजूबाजूला असलेल्या थोड्या अंतरावरच्या काही वास्तू बघून परत येथे बाहेर येऊन गाडीने ह्या भागातनं येथे गाडी रस्त्याने जाणार आहोत। हे मुद्दामून मी तुम्हाला trekcities.com या संस्थेच्या अतिशय सुंदर नकाशावरून माहिती पुरवत आहे। जे इतिहासप्रेमी रसिक आहेत त्यांनी ह्या संस्थेचे नकाशे आवर्जून वापरावे असं मी सर्वांना विनंती करेन, कारण केवळ नरनाळा नाही, महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा किल्ल्यांचे अतिशय सुंदर असे नकाशे trekcities.com इतिहासप्रेमींना पुरवते, जेणेकरून आपण किल्ल्याचे संपूर्ण वास्तुदर्शन एका नजरेत येथे करू शकतो आणि ह्याच्या सहाऱ्याने किल्ल्याचं स्थळदर्शन ॲक्च्युली पण करू शकतो। अशा रीतीने नकाशामधून किल्ल्याच्या भौगोलिक परिस्थितीची कल्पना समजावून घेऊन महाकाली दरवाजाच्या रणमंडळातून मूळच्या राजमार्गाने आम्ही नरनाळा किल्ल्यात शिरून उजवीकडे मोर्चा वळवला। तेथे महाकाली द्वारसंकुलातीलच मुख्य प्रांगणात जाणारा अजून एक छोटासा मार्ग पाहिला, जो दरवाजाच्या जवळच्या एकेकाळच्या कार्यालयातून किंवा वाड्यातून बाहेर पडतो। तेथून पुढे आम्ही दुर्गभरारी.com या संकेतस्थळावर नमूद असणाऱ्या एका अनोख्या दुर्मिळ जागेला भेट देण्यास निघालो। महाराष्ट्रातील अगदीच हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा किल्ल्यांवरच ही जागा पाहावयास मिळते। बहुतांश ठिकाणी तर केवळ ऐतिहासिक उल्लेखच सापडतात, पण मूळ जागा कशी दिसायची त्याची स्थाननिश्चिती झाली नसल्याने कुठेही पाहावयास मिळत नाही। अशी एक अतिशय दुर्मिळाती दुर्मिळ जागा नरनाळा किल्ल्याने आपल्या उराशी दडवून ठेवलेली आहे। पण दुर्गभरारी साईटवर ह्या जागेचा उल्लेख असल्याने आम्ही नरनाळ्याच्या ह्या आडबाजूच्या रानात मुद्दामून शिरलो। आमच्या सोबत वनविभागाचे मार्गदर्शक होते। मी प्रेक्षकांना विनंती करेन की दाट झाडी असल्याने वनविभागाच्या गाईडची परवानगी असेल तरच येथे या। स्थानिक मार्गदर्शकांना वाघ किंवा इतर वन्य प्राण्यांच्या हालचालींची माहिती असल्याने आपल्या सुरक्षेच्या कारणासाठी त्यांच्या आदेशाचा मान राखा। येथे जायला पायवाटा नसल्याने महाद्वाराला लागून उजव्या बाजूला तटबंदीच्या दिशेने झाडीतील खडतर वाट आपल्याला एका उद्ध्वस्त इमारतीशी पाशी घेऊन येते। दुर्गभरारी संकेतस्थळावरील नोंदीनुसार ही कुंडली बुरुजाची जागा आहे। या जागेला शस्त्रांचा कारखाना असे देखील म्हटले जाते। बुरुजाजवळच तटाला लागून काही इमारतींचे अवशेष अखेरच्या घटका मोजताना आपण पाहू शकतो। तटावरूनच या वास्तूमध्ये खाली उतरण्यासाठी मोठमोठ्या पायऱ्या आहेत, पण प्रचंड झाडी माजल्याने या पायऱ्या आपल्याला सहसा पटकन दिसून येत नाही। ह्या वास्तूत खाली मोठमोठी बांधीव चुल्हाणी व पाण्याच्या मोठमोठ्या टाक्या आहेत। ही वास्तू कदाचित अहमदनगरच्या निजामाच्या काळातील लहान तोफा घडवण्याचा कारखाना असण्याची दाट शक्यता आहे। फारसी भाषेत नाळा म्हणजे तोफ, सुतरनाळा म्हणजे उंटावरील तोफ, त्याचप्रमाणे नरनाळा म्हणजेच माणसाद्वारे वाहून नेली जाणारी छोटी तोफ किंवा जंबुरके येथे बनवले जात असण्याची दाट शक्यता आहे। म्हणूनच या किल्ल्याचे नाव देखील नरनाळा असे पडले अशीही एक शक्यता काही थोडे इतिहासकार वर्तवतात, पण सबळ पुराव्यांअभावी आम्ही यावर नक्की कमेंट करू शकत नाही। पण येथील चुल्हाणांची, पाण्याच्या टाक्यांची रचना
ही इमारत तोफा घडवण्याचा किंवा इतर कुठल्या तरी कारखाना असल्याचे नक्कीच सिद्ध करते. आपण आता महाकाली दरवाजातनं उजव्या बाजूला थोडेसे वाटचाल करून कुंडली बुरुजावर आलो. तुम्हाला वरून आम्ही दाखवला कुंडली बुरुज कसा दिसतो. आता या कुंडली बुरुजाच्या खालच्या बाजूला आपल्याला ही अनोखी वास्तुरचना दिसते, जी तुम्हाला महाराष्ट्रात फारच दुर्मिळ अशी आढळेल. फारशा इतर किल्ल्यावर आपल्याला ही बघता येत नाही. मित्रांनो, हे काय आहे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे एकेकाळी येथे असलेल्या तोफा बनवणाऱ्या कारखान्याचे अवशेष आता आपण पाहत आहोत. ही जी रचना आहे ही लोखंड आणि शिसं वितळवायच्या घाण्याची चुल्हाण्याची रचना आहे. येथे आपल्याला खालती जी कमान दिसते ती आता अर्थात गाळाने आणि दगडमातीने बुजली आहे, पण येथून आत लाकडं सारत असावेत. आणि तुम्हाला आता इथे वरच्या बाजूला जे दिसतंय ह्या संपूर्ण प्लॅटफॉर्मवर एक भोक दिसतंय. त्या भोकातने येणाऱ्या तीव्र ज्योतीच्या साह्याने वरून लोखंड वितळवलं जात असावं. तुम्ही म्हणाल हे लोखंड कशासाठी वितळवलं जात असावं, तर हे लोखंड वितळवून येथे जे तुम्हाला ह्या बाजूला उजव्या हाताला सध्या आम्हाला दाखवायला खूप कठीण पडतंय कारण इथे खूप झाडझाडूर आहे, पण इथे प्रचंड मोठं पाण्याचा टाका आहे. येथे तोफा ओतून थंड करून वितळवून तोफा बनवण्याचा कोणेकेकाळचा कारखाना असण्याची दाट शक्यता आहे, अशी नोंद आम्हाला दुर्गभरारी.com ह्या संकेतस्थळावरून प्राप्त झाली. आणि येथे येऊन पाहणी करता हे जाणवतंय की हा जो बुरुज आहे ह्याच्या पाठच्या ह्या इमारतींवरच्या ह्या रचना पाहता ही जी नोंद आहे त्याच्यामध्ये खूप सारं तथ्य असावं. कारण येथे आम्हाला चुल्हाणाची जागा स्पष्टपणे दिसली, येथे पाण्याच्या टाक्या सुद्धा दिसल्या, जेणेकरून येथे असा नक्की अंदाज बांधता येतो की कोणेकेकाळी येथे खरंच तोफा ओतण्याचा कारखाना असावा. आणि म्हणूनच या नरनाळ्या किल्ल्याच्या नावाची एक व्युत्पत्ती अशी आहे की माणसांद्वारे बनवण्यात जाणाऱ्या तोफा किंवा जसा गरनाळा, शूटरनाळा, फिरनाळा असतो तशा माणसाने वाहून जाणाऱ्या तोफांना नरनाळा म्हणतात. तसा तोफा बनवण्याचा कारखाना येथे होता, म्हणून या किल्ल्याचं नाव नरनाळा असं पडलं. तर ह्या ठिकाणी येताना जर तुम्हाला यायला मिळाले तर अतिशय काळजीपूर्वक या, कारण का हा दाट जाडीचा भाग आहे. त्यामुळे येथे येताना पुरेशी काळजी घेऊनच येण्याचं आवाहन मी सर्व इतिहासप्रेमी रसिकांना करीन. मित्रांनो, आपण जेव्हा कुंडली बुरुज बघून आणि तोफांचा कारखाना बघून येतो तेव्हा आपण परत एकदा महाकाली दरवाजाकडे यायचं आणि येथून आपल्याला घनदाट भागामध्ये डाव्या हाताला एक इमारत सदृश्य वास्तू दिसते. तेथे आपला पुढचा वास्तुवैभव लपलेला आहे. चला आता तिथे जाऊ, कुठले वास्तुवैभव आहे. महाकाली दरवाजाच्या पलीकडे डाव्या हाताला 4 ते 5 मिनिटांच्या वाटचालीवर आपल्याला दुरूनच एक इमारत दिसते. चौतर्फा बंदिस्त उंच भिंती असणाऱ्या ह्या इमारतीला एकही खिडकी अस्तित्वात नाही. ह्या इमारतीच्या आजूबाजूला दूरवर कसलीच दुसरी इमारत नाही. झाडी भरल्या प्रदेशात अजूनही ही एकलकोंडी इमारत काळाशी झुंजत उभी आहे. ह्या इमारतीच्या भोवती प्रदक्षिणा घालत घालत तिचा प्रवेश मार्ग शोधून आम्ही आत शिरलो. ह्या भक्कम दगडी चिरेबांधणी इमारतीमध्ये 2 समाधी स्थळे सापडली. देखभाली अभावी इमारतींचे छत मात्र केव्हाच कोलमडून पडले होते. ह्या दोन्ही कबरी अथवा समाधी स्थानिक गोंडराजे सवरवली व गज बहादूर वली ह्यांच्या असल्याची नोंद आम्हाला वराडातील किल्ले ह्या डॉक्टर किशोर वानखेडे सरांच्या ग्रंथात मिळाली. पण ह्या ग्रंथात गोंडराजांचा हा नक्की कालखंड कुठला, राजकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान काय, ते स्वतंत्र होते की कुठल्या इतर सत्तेचे मांडलिक होते, स्थानिक गोंड म्हणजेच आदिवासी समाजाचे असून देखील त्यांचे नावे मुस्लिम कशी, आणि ह्या समाधी सध्या मुसलमानी धर्माला अनुसरून वापरात असलेल्या कशा दिसतात, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मात्र कुठल्याच संदर्भ ग्रंथात सापडू शकली नाही. पण कसेही असले तरी नरनाळ्याच्या महाकाली दरवाजापाशी असणारी ही दोन्ही समाधी स्थळे इतिहासाचा एक महत्वाचा ठेवा जरूर आहे. अशा रीतीने तोफांचा कारखाना व समाधी पाहिल्यावर महाकाली दरवाजाच्या टप्प्यातील स्थळदर्शन पूर्ण करून आम्ही परत गाडीपाशी येऊन किल्ल्याच्या अंतर्गत भागाकडे प्रयाण केले व पुढील स्थळाकडे जाता जाता इतिहासाची पुढची पाने उलटून
इमादशाहीच्या प्रकरणाकडे वळलो. मागे इमादशाहीचा कालखंड व सुलतानांची नावे आपण पाहिलीच होती. आता त्यांच्या काळात नरनाळ्याने कुठल्या घटना अनुभवल्या ते पाहूया. इमादशाही सुलतानांपैकी दर्या इमादशहाच्या काळात नरनाळा परिसरात बऱ्याच लष्करी हालचाली होतात. इमादशाही दरबारामध्ये तुफाल खान नावाच्या सरदाराचे महत्त्व वाढू लागते. 1562 साली दर्या इमादशहा वारल्यानंतर त्याचा अल्पवयीन मुलगा बुरहान इमादशाह ह्याला तख्तावर बसवून तुफाल खान वजीर बनतो व इमादशाहीचा पूर्ण कारभार सुलतानाला नामधारी करून स्वतःच्या ताब्यात घेतो. 1564 ते 1568 ह्या दरम्यान तुफाल खान बुरहान इमादशहाला बेड्यास ठोकतो आणि नरनाळ्याच्या भक्कम किल्ल्यात कैदेत टाकतो. अशा रीतीने नरनाळा किल्ला स्वतःच्याच सुलतानाला त्याच्याच वजिराकडून कैद झालेली अनुभवतो. पण ही महत्वाची राजकीय उलथापालथ होण्याआधी इसवी सन 1566 साली निजामशाही फौजा नरनाळ्यावर एकदा आक्रमण करतात. पण तुफाल खान त्या काळी 2 लाख होन आणि 50 हत्ती इतकी खंडणी अहमदनगरचा निजाम मूर्तिजा निजामशहा ह्याला देऊन तात्पुरता तह घडवून आणतो व नरनाळ्यावर येणारे निजामशाही संकट वाचवतो. पण तुफाल खान आणि मूर्तिजा निजामशहा यांच्यामधलं वितुष्ट काही कमी होत नाही. इसवी सन 1572 साली परत एकदा मूर्तिजा निजामशहा वराडवर आक्रमण करतो. ह्यावेळेला इमादशाहीमधील अंतर्गत अस्थिर परिस्थितीचा फायदा घेत अहमदनगरचा मूर्तजा निजामशहा बुरहान इमादशहाला नरनाळा किल्ल्यातील कैदेतून सोडवण्याच्या खोट्या बहाण्याने वराडावर आक्रमण करतो. अहमदनगरच्या निजामशाही सेनापती चंगेज खान याच्याशी तुफाल खानाच्या लढाया होतात. पण पराभूत होऊन तुफाल खान गाविल गडाच्या आश्रयाला पळून जातो. आपल्या मुलाला गाविल गडावर ठेवून निजामशाही फौजांशी लढत लढत तुफान खान नरनाळा किल्ल्यावर कोंडला जातो. अहमदनगरच्या निजामशाही फौजा नरनाळ्याभोवती वेढा घालतात. कैदी असणारा इमादशाही सुलतान त्याला कैदेत घालणारा त्याचा वजीर तुफाल खान स्वतःच नगरच्या निजामशहाच्या वेढ्यात कोंडले जातात. मूर्तजा निजामशहाचा सेनापती चंगेज खान कडक वेढा घालून नरनाळ्याची रसद मारतो. काही दिवसातच नरनाळा किल्ल्यातील शिबंदीला फितूर देखील बनवतो. किल्ल्यातील लष्कराची अचूक माहिती मिळवून त्याप्रमाणे बाजूच्या लहान टेकड्यांवर तोफा चढवून गोळे टाकतो. त्यामुळे नरनाळ्याच्या तटाला भगदाड पडतो. एका रात्री केवळ 28 सैनिकांसह आणि नगारे तुताऱ्यांसह निजामशाही तुकडी भगदाडातून प्रवेश करून नगारे आणि तुताऱ्या जोरात वाजवू लागते. त्याच्या आदल्याच दिवशी किल्ल्यातील बरीचशी फौज फितूर होऊन किल्ला सोडून पळाली असल्याने आधीच घाबरलेला तुफाल खान खूपच मोठी निजामी फौज किल्ल्यात शिरली असे वाटून किल्ला सोडून पळ काढतो. निजामशाही फौज नरनाळ्याचा ताबा घेते. इमादशाहीचा शेवटचा सुलतान बुरहान इमादशाह हा अहमदनगरच्या मूर्तजा निजामशहाच्या हाती जिवंत सापडतो. तुफाल खानाच्या पाठलागावर गेलेला सय्यद हुसेन या नगरच्या सरदाराच्या हाती दुसऱ्याच दिवशी तुफाल खान देखील जिवंत सापडतो. निजामशहा नरनाळ्यावर आधीच कैदेत असणाऱ्या बुरहान इमादशहा, त्याचा शाही परिवार, त्याचसोबत तुफाल खान व त्याचा मुलगा शमशेर अशा 40 महत्वाच्या व्यक्तींना वराडातील लोहगडावर कैदेत टाकतो. तेथे गुलशन इ इब्राहिमी ग्रंथातील नोंदीनुसार ह्या सर्वांचा अमानुषपणे अंत करावला जातो. किल्ल्यातील अहमदनगरच्या निजामी फौजेचे अधिकारी ह्या कैद्यांकडून धनाची आणि पैशाची मागणी करतात व आधीच धन मिळवण्याच्या अधिकाधिक लालसेने हाल करण्यासाठी एका रात्री सर्वांना एका अरुंद तळघरात कोंडतात. तेथे अतिशय गरमीमुळे व श्वास कोंडून इमादशाही सुलतानाच्या पूर्ण कुटुंबाला आणि त्याला कैदेत टाकणाऱ्या तुफाल खानाच्या कुटुंबाचा देखील अंत होऊन
वऱ्हाडची इमादशाही अस्ताला जाते. अशा रीतीने नरनाळा किल्ला एका राजवटीच्या अस्ताचा साक्षीदार बनतो. निजामी दरबारातर्फे सय्यद अली जहीर हा नरनाळ्याचा नवा किल्लेदार घोषित होतो. पुढील 21 वर्ष म्हणजेच 1574 ते 1595 नरनाळा किल्ला नगरच्या निजामांच्या ताब्यात राहतो. पुढे सप्टेंबर 1595 मध्ये मुघल सम्राट अकबर आपला शहाजादा मुराद व सेनापती मिर्झा रहीम खाने खाना याला वऱ्हाडवर आक्रमणासाठी 30,000 फौजेनिशी पाठवतो. मुघली आणि निजामी फौजांमध्ये लढाया सुरू होतात. पुढे या मोहिमेवर खाने खाना या सरदाराची बदली होऊन अबुल फजलची नेमणूक होते. त्याच्या नेतृत्वाखाली 1598 साली मुघल फौजा नरनाळा पहिल्या प्रथम जिंकून मोगल साम्राज्यात दाखल करतात. पुढे जहांगीर मुघल बादशहाच्या काळात अहमदनगरच्या निजामाचा वजीर मलिक अंबर हा परत वऱ्हाडातील बराच प्रदेश मिळवतो, पण नरनाळा निजामशाहीत परत जातो. ह्याबद्दल मात्र फारशी निश्चित नोंद कुठल्याही दफ्तरामध्ये मिळत नाही. मुघलांच्या प्रशासनिक पद्धतीप्रमाणे 1598 साली मुघल ताब्यात आल्यावर वऱ्हाडची साराबंदी मोजणी केली जाते. वऱ्हाड मुघल राज्याचा 15वा सरसुबा घोषित होतो. या सुभ्यात 13 सरकार म्हणजे जिल्हे समाविष्ट होतात. एकूण कर उत्पन्न त्या काळी 2.25 कोटी रुपये निश्चित होते. या 13 सरकारांपैकी नरनाळा देखील एक सरकार म्हणजे जिल्हा असून त्याच्यामध्ये 34 परगणे म्हणजे तालुके असल्याची नोंद सापडते. वऱ्हाडचा इतिहास या ग्रंथातील नोंदीनुसार 1605 मध्ये बादशाह जहांगीर आल्यापासून मलिक अंबरच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे वऱ्हाड भागात अस्थिर परिस्थिती निर्माण होते. 1617 मध्ये शहजादा शाहजहान वऱ्हाडचा मुघल सुभेदार नेमला जातो, जो बऱ्याच प्रमाणात वऱ्हाड परत एकदा मुघलांच्या ताब्यात परत आणतो. पुढे हाच शहाजहान 1628 साली पुढचा मुघल बादशाह बनतो व नगरची निजामशाही बुडवण्याचा चंग बांधतो. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर 1634 साली अहमदनगरच्या निजामशाहीचा देखील अंत होऊन मुघल साम्राज्यात तिचं विसर्जन होतं. नरनाळा व गाविलगड हे मुघल वऱ्हाड सुभ्याचे महत्वाचे किल्ले बनतात. पुढे औरंगजेबाच्या काळात असुबेग हा नरनाळा किल्ल्याचा मुख्य अधिकारी असल्याच्या नोंदी आपण मुघल दरबारच्या अखबारात पाहू शकतो. अशा रीतीने 1598 ते 1707 अशी सुमारे 110 वर्ष एखादा अपवाद सोडून अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब या मुघल बादशाह असताना नरनाळा मुघल साम्राज्याचा भाग राहतो. अशा रीतीने इमादशाही, अहमदनगरची निजामशाही आणि मोगलशाही अशा 3 सुलतानशाह्यांचा दीर्घ कालखंड अनुभवल्यावर आता आपण इतिहासाच्या पानातून परत एकदा स्थळ दर्शनाकडे वळूया. महाकाली दरवाजाच्या पुढे काही अंतर गाडीने आल्यावर आपल्याला खुनी बुरुजाचा मार्गदर्शक फलक दिसतो. येथून अगदी थोडे अंतर चालल्यावर पाऊलवाट आपल्याला नरनाळा किल्ल्यातील एका सुंदर पण भयावह नाव असणाऱ्या बुरुजापाशी घेऊन येते. नरनाळा किल्ल्यावर एकूण 67 बुरुज आहेत. त्यापैकी 11 बुरुज किल्ल्याच्या तटबंदीतील घेऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे होते. त्याचपैकी महाकाली दरवाजाच्या बाजूच्या भागाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ह्या बुरुजाची निर्मिती करण्यात आली. ह्याला खुनी बुरुज असं भयावह नाव सध्या अस्तित्वात आहे. पण हा बुरुज मात्र अतिशय सुंदर, सुबक, कलात्मक रीतीने निर्माण करण्यात आलेला आहे. किल्ल्याच्या दृष्टीने हा अतिमहत्वाचा बुरुज होता. या बुरुजावरून दरवाजाच्या खालील दरीच्या प्रदेशातून थेट शहानूर गावापर्यंतच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यात येते. बुरुजाचे बांधकाम संपूर्ण दगडी चिरेबंदी स्वरूपाचे आहे. आतील बाजूने 8 कमानी रचून त्यावर फांजी आणि चर्यांची रचना केलेली आहे. खुनी बुरुजाच्या बांधकाम शैलीमध्ये इतर शैलींचा मिलाफ झाल्याने या बुरुजाचे बांधकाम बहामनी किंवा इमादशाही काळात न होता नंतरच्या अहमदनगरच्या निजामशाही काळात झाल्याचे बहुतेक इतिहासकारांचे मत आहे. कारण निजामशाही काळात
पोर्तुगीजांचा महाराष्ट्राशी बराच संपर्क आला होता. म्हणूनच पाश्चात्य किल्ले बांधणी संकल्पनेतील बार्टिझन सारखी रचना आपल्याला खुनी बुरुजाच्या बांधकामात केली गेलेली दिसते. येथे बार्टिझन मात्र अरुंद गोलाकार एकाच सैनिकापुरते न बनवता संरक्षित सज्जाच्या स्वरूपात प्रशस्त बनवण्यात आलेले आहे, ज्यातून पाश्चात्य तंत्र भारतीय पद्धतीत बदल करून येथे सजेल अशा पद्धतीने अंगीकारलेले आपण पाहू शकतो. त्याचसोबत आपण येथे तोफा ठेवण्यासाठी मोठे झरोके व बंदुकांच्या मारा करण्यासाठी असणाऱ्या विविध कोनात निर्माण करण्यात आलेल्या जंग्या देखील पाहू शकतो. याशिवाय या बुरुजाच्या दोन्ही बाजूला शरभांची शिल्पे करून या बुरुजाचे महत्त्व जणू दाखवून देण्यात आलेले असल्याचे आपल्याला दिसते. यापैकी एक शरभ शिल्प पंचगज म्हणजे 5 हत्तींना मारताना दाखवला असून दुसरा शरभासोबत चंद्र सूर्य कोरून जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हा बुरुज भक्कमपणे नरनाळ्याचे रक्षण करत राहील असेच जणू दुर्गस्थपतींनी सुचवलेले आहे. अशा रीतीने खुनी बुरुज पाहून झाल्यावर पुढील अकोट दरवाजाच्या भागात जाण्याच्या मार्गावर असताना आता मुघलशाही नंतर मराठेशाहीशी नरनाळा किल्ल्याचा कसा संबंध आला आणि नरनाळ्याच्या राजकारणाने कशी वळणे घेतली ते आपण परत एकदा इतिहासाच्या बखरीत शिरून पाहूया. 1707 साली औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य मराठ्यांच्या वाढत्या शक्तीमुळे आणि चढायांमुळे डळमळीत होते. 1713च्या पुढे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज प्रथम हे मराठा राज्याचे चौथे छत्रपती होता व मराठा राज्य तीव्र गतीने वाढू लागते. त्याची सुरुवात मात्र छत्रपती राजारामांच्या काळातच झालेली असते. छत्रपती राजारामांनी परसोजी भोसले या मराठा सेनापतींना प्रथम सेनासाहेब सुभा हा खिताब देऊन वराड प्रांतात मराठा राज्य स्थापन करण्यासाठी 1699च्या सुमारास रवाना केले होते व औरंगजेबाविरुद्ध नवीन आघाडी उघडली होती. त्यांनी वराडमधील हल्लीच्या यवतमाळ जिल्ह्यातील भांब गावामध्ये बळकट लष्करी ठाणे तयार केले होते व ते मराठा अंमल वराडवर गाजवू लागलेले. 1707 साली शाहू महाराज मोगल कैदेतून सुटले व मराठा राज्याच्या सिंहासनासाठी ताराबाई राणी सरकार व शाहू महाराज प्रथम यांच्यात गृहकलह सुरू झाला होता. तेव्हा शाहू महाराजांच्या खरेपणाची परीक्षा घेण्यासाठी भोसले कुटुंबाच्या सोयऱ्यांपैकी परसोजी भोसल्यांना शाहू महाराजांकडे पाठवण्यात आले. तेव्हा शाहू महाराज हेच छत्रपती संभाजी महाराजांचे खरे वारस आहेत हे परसोजींनीच घोषित करून ते एकाच ताटात जेवले होते. शाहू महाराजांच्या सुरुवातीच्या काळात बाळाजी विश्वनाथांसोबत परसोजी भोसले यांनी त्यांची बरीच मदत केली. या सेवेबद्दल 1707 साली सेनासाहिब सुभा हा खिताब व वराड आणि गोंडवन प्रांतांचा अंमल छत्रपती शाहू महाराज प्रथम यांनी परसोजी भोसल्यांना वंशपरंपरेने कायम करून दिला. सरकार गाविलगड, सरकार नरनाळा, सरकार माहूर, सरकार खेडले, सरकार पवनार, सरकार कळंब या 6 सरकारांचा महसूल शेकडा 9 रुपये 11 आणे मोकाशाचे आकारास लिहून दिला असे अशी सनद छत्रपती शाहू महाराज प्रथम यांच्याकडून परसोजी भोसले यांना मिळाली आणि अशाच रीतीने नरनाळा व मराठ्यांचा प्रथमतः कागदोपत्री संबंध आला. नरनाळा किल्ला मोगलांकडनं मराठा राज्याकडे कसा आला ही कथा जाणून घेता घेता आता आपण नरनाळ्याच्या पुढील स्थलदर्शनापाशी येऊन पोहोचलो आहोत. किल्ल्याच्या पुढच्या वास्तुदर्शनातील एक महत्वाचा वास्तुविशेष म्हणजे आता आपण पाहत असलेली ही अष्टधातूची किंवा पंचधातूची असलेली सुंदर अशी 18 फुटी बांगडी तोफ. हा या किल्ल्याचा एक अमूल्य ठेवा आहे आणि फारसे पर्यटक देखील इथे येत नाही. कदाचित नरनाळा किल्ल्याच्या बहुतांश व्हिडिओमध्ये शूट झालेली ही प्रथमच तोफ असेल, कारण तुम्ही नरनाळा किल्ल्यावरची 9 गजी तोफ नक्की बघितली असेल, पण ही सुंदर अशी 18 फुटाची तोफ जिला सध्या तरी नामनिर्देश नाहीये ती आपण
किल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या एका कोपऱ्यामधल्या सुंदर अशा बुरुजावर पाहू शकतो. खुनी बुरुजाच्या पुढे येणारी पाऊलवाट आपल्याला या तोफेपाशी घेऊन येते. आणि ह्या तोफेच्या संदर्भात बोलायचं झालं तर ही अतिशय भव्य अशी मोठी तोफ आहे. ही नरनाळा किल्ल्याचं वैभव आहेच, पण ह्याच्या बरोबरच अंतर्गत भागात सुद्धा आपल्याला एका मोठ्या बुरुजावर एक अजून 18 फुटाची अशीच भव्य तोफ या किल्ल्याच्या संरक्षणासाठी तैनात असलेली दिसून येते. त्याचबरोबर या भव्य परिसरामध्ये एक वास्तुशास्त्रीय संकुलच आहे असं आपण म्हणू शकतो. कारण खालच्या बुरुजावर ही एक तोफ आहे, येथे पाठच्या वरच्या बुरुजावर एक तोफ आहे आणि त्याचबरोबर पश्चिमेच्या कोपऱ्यामध्ये एक कमानीदार असा सुंदर महाल आहे. आणि या महालाच्या पलीकडे या किल्ल्याच्या पश्चिमेतनं बाहेर पडणारा मार्ग म्हणजेच अकोट दरवाजा या नावाने प्रसिद्ध असलेली एक वास्तू आहे. तर जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा महाकाली दरवाजा पाहून जेव्हा आपण गाडी मार्गाने वर येतो आणि वर सपाटीकडे रस्ता येऊन थांबतो, तेथेच आपल्याला एक अरुंद पाऊलवाट खुनी बुरुजाकडे जाताना दिसते. आणि खुनी बुरुज हा रस्त्यावरूनही दिसतो. तिथे येऊन खुनी बुरुजाचं अवलोकन करून त्याच पाऊलवाटेने पुढे आल्यावर आपल्याला नरनाळा किल्ल्याचे हे ऐतिहासिक स्थानविशेष पाहायला मिळतात. चला आता आपण कमानीदार महालाकडे जाऊया. नरनाळा किल्ल्यावर असणाऱ्या 3 तोफांपैकी 2 तोफा अकोट दरवाजाच्या परिसरात असून स्थानिक गाईडच्या सांगण्यानुसार ह्या 18 फुटी तोफा म्हणून प्रसिद्ध आहेत. पण प्रत्यक्षामध्ये पुस्तकांमध्ये केलेल्या नोंदीनुसार बाह्य तटबंदीवरील तोफ ही लांबीला 12 फुटांची असून ह्या तोफेचा बाह्य घेराचा व्यास 40 सेंटीमीटरचा आहे. ही लोखंडाची आणि काही प्रमाणात इतर धातूच्या मिश्रणातील 63 छोट्या छोट्या धातूंच्या बांगड्यांच्या साह्याने एकमेकांना जोडून तयार करण्यात आलेली तोफ असून ह्या पद्धतीला बांगडी पद्धतीची तोफ असे म्हणण्यात येते. नरनाळा किल्ल्यावर आज घडीला दिसणाऱ्या तिन्ही तोफांची निर्मिती बांगडी पद्धतीने नरनाळा किल्ल्यावरच असणाऱ्या शस्त्रास्त्रांच्या कारखान्यात झाली असण्याचा अंदाज सर्व इतिहासतज्ञ व्यक्त करतात. तर मित्रांनो, अशा रीतीने शहानूर दरवाजापासून दुर्गदर्शन करत करत वाटेत मेहंदी दरवाजा, महाकाली दरवाजाचे संपूर्ण संकुल, तोफांचा कारखाना, अपरिचित अशा गोंड राजांच्या समाध्या, खुनी बुरुज, 18 फुटी तोफा अशा विविध वास्तू पाहत पाहत राजा नरनाळ सिंग ते यादव साम्राज्य, बहामनी, इमादशाही, निजामशाही, मुघलांपासून ते मराठा सत्तेच्या वरणातील प्रवेशापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. नरनाळा किल्ल्याचे हे प्रथम 2 भाग आपल्याला कसे वाटले हे आपल्या प्रतिक्रियांद्वारे कमेंट बॉक्समधून आम्हाला नक्की कळवा. चॅनेलवर नव्यानेच आला असाल तर नरनाळ्याच्या 3ऱ्या भागासोबत महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास जाणून घेण्यासाठी, नवनवीन किल्ले, लेणी, मंदिरे पाहण्यासाठी आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका. महाराष्ट्राच्या मातीचा गौरवशाली इतिहास व बळकट दुर्गांची ही कथा तुम्हाला आवडली असल्यास आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करा व पुरावे आणि संदर्भासहित असणारी ऐतिहासिक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती. लवकरच नरनाळ्याच्या 3ऱ्या भागात पुन्हा भेटू. तोपर्यंत सह्याद्री नेचर ट्रेल्सचे व्हिडिओ पाहत रहा. धन्यवाद.